हे काय कसे आहात तुम्ही लोक? मला माहिती तुम्ही लोक बरेच असतात. तर आजचा ब्लॉग परत एकदा मी स्टार्ट करतोय आणि आजचा ब्लॉग खूपच स्पेशल होणार आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही गणपतीची तयारी करणार आहोत. तर गणपतीची तयारी आमची सुरू झाली आहे आणि एवढं तयारी सुरू झाली आहे तर बघा, पहिल्याच दिवशी आम्ही हे साफ केलं. मम्मी काय बोलशील? मी आता खूप दमले. टेबल लावून झालाय. हा बघा गाईस, सोफा लावून टेबल झालाय. तुम्हाला दाखवतो गाईस. हा टेबल आम्ही लावलाय. आता याच्यावर आपला बाप्पा विराजमान होईल. तर गाईज आता हा टेबलवरती मी जास्त पहिले बसतो, नंतर मग डेकोरेशन आम्ही स्टार्ट करणार आहे. तर या वर्षीचं डेकोरेशन आमचं पंथरवाहीचं आहे. पंथरवाळा कुठे गेला? हे हे गाईज आम्ही मागच्या वर्षी पण केलं तर पंथरवाळ्याचं डेकोरेशन, तर त्याच्यातलं थोडा उरल्यात. तर पंथरवाळ्या अजून आम्हाला आणायला लागतील. तर डेकोरेशन पंथरवाळीचं आहे. पंथरवाळीचं डेकोरेशन म्हणजे कसं असणार आहे, मंदिर बनवणार आहे आम्ही पंथरवाळीचं. पंतरवाली होती, पण आता पंतरवाल्यापेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं युनिक काहीतरी बनवणार आहे आम्ही. म्हणजे पाठी स्वामी समर्थांची जी थीम आहे, म्हणजे त्यांचं बॅनर वॉलपेपर सारखं आम्ही लावणार आहे आणि त्यांची मूर्ती आम्ही म्हणजे बसवणार आहे आणि पाठी पंथरवाळी सगळं लावणार आहे आणि नंतर आपला बाप्पा इथं टेबलवरती बसणार आहे. तर अशा प्रकारची आमची यावर्षी थीम आहे. तर लवकरच आता बाप्पा येतोय, आगमनाची तयारीची सुरू पण झाली आहे आणि पप्पाला काहीच नाही माहीत, आम्ही अजून तयारी सुरू केली आहे. पप्पाला आम्ही सरप्राईज देतो. अजून ते बघा किती कचरा काढलाय गाईज, इथून सगळं कचरा काढलाय, जे लागतं सामान ते सगळं इथं ठेवलं. अजून इथं पण आहे, तुम्ही बघूच शकतात. आणि किती घाण निघाले गाईज, तुम्ही तिकडं बघूच शकतात. आणि नंतर बघूच शकतात तिथे एवढी घाण निघाली. आणि हे टेबल लावलाय. आता टेबलमधली पण आम्ही सगळी घाण काढली, स्वच्छ सगळं स्वच्छ करून घेतलं. आता काही दिवसांनी तुम्हाला हा टेबलवरती 4 खांब आणि सगळं पुठ्ठे विठ्ठे लावताना दिसणार आहे. आणि 10 दिवसाचे 10 सिरीज येणार आपल्या गणपती बाप्पाचे. विसरायला बघू नका ब्लॉग. तर आता आता अजून बेलांचे ब्लॉग बघायला विसरू नका. सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आणि अजून काय करणार आहे आता आपण? आपण आता बरेच कामं करणार आहोत. आपण आता टेबलमध्ये सामान लावणार आहोत. टेबल सामान लावून झालं का आपण हा स्टेज सुरुवात करू. तर आता आस्ते आस्ते नंतर आपण सुरुवात करूया डेकोरेशनला. आता पप्पा आले तर अजून आपण ब्लॉग काढूया संध्याकाळी, पण याचा नेक्स्ट पार्ट पण येईल. पप्पा आल्याच्या नंतर आपण पप्पाला विचारू कशा प्रकारची थीम आहे, अजून काय बनवणार आहे डेकोरेशन. म्हणजे पंतरवाळीचंच आहे, पण कशा प्रकारे बनवणार आहे, काय कसं करणार आहे, कसं उभा करणार आहे, पंतरवाळीचं काय बनवणार आहे. तर त्या प्रकारे आम्ही बनवलेलं आहे जुन्या घरात, पण त्याचं नुसतं पंथरवाळा लावलेलं. म्हणजे पाठी काय स्वामी समर्थांची मूर्ती नव्हती, पण यावर्षी काय वेगळंच युनिक लावणार आहे. म्हणजे पप्पाचं डोक्यामध्ये मस्त आयडिया येतात. आणि आम्हाला मागच्या वर्षी न्यूजवाले पण आमच्या घरी येतात. जसं मागच्या वर्षी आम्ही काय बनवलेलं मम्मी आपण? मागच्या वर्षीचं होतं हा, भ्रष्टाचार, अजून ते सगळं होतं. मुलींवरती अन्याय होतोय त्याच्यावरती बनवलेलं. आम्ही सगळं दाखवलेलं, न्यायालय दाखवलेलं, शिवाजी महाराजांच्या काळात जे काय कठोर कायदे होते ते दाखवलेलं. आणि आत्ताच्या बघायचे असेल तर मी यूट्यूब चॅनलवरती टाकेलच की आमचा गणपती बाप्पा मागच्या वर्षी कसा होता आणि कशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं. तर तुम्हाला यायचं असेल आमच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर तुम्ही येऊ शकतात. माऊली चौक, बदलापूर पूर्व 210 या ठिकाणी, आदित्य क्राऊन सोसायटी. तर आता एवढा कचरा काढलाच आहे, तर आता काय करायचं एवढं? आता आपण व्यवस्थित सगळं बघून ठेवूया आणि उपयोगी लागणारी वस्तू काढून ठेवूया. हां, तर आता उपयोगी लागणाऱ्या वस्तू आम्ही इथं ठेवणार आहे आणि न उपयोगी लागणाऱ्या वस्तू आता आम्ही इथं ठेवणार आहे, तर टाकून देणार आहे. तर आता आता आपण टेबलवरती इथं तुम्ही बघू शकतात काहीच नाही केलंय. तर टेबलवरती जर झालं तर संध्याकाळपासून आम्ही स्टार्ट करणार आहे. हा गाईज, मी नवीन मोबाईल घेतलाय, तुम्ही बघू शकता ओप्पोचा. तर हा मोबाईल मी नवीन घेतला, कालच घेतला रक्षाबंधनला. तर अशा प्रकारे मोबाईल मी नवीन घेतलाय, पण त्याच्यात अजून सिम नाही टाकले. सिम टाकलं तर त्याच्यात आपण ब्लॉग बनवतो. तर सध्याच्या मी माझ्या मम्मीच्या मोबाईलमध्ये ब्लॉग बनवतो. तर आता पप्पा पण गेलेत कामाला, 8ची ड्युटी असते. आता 4 वाजता पप्पा येतीलच, मग नंतर त्याचं सेकंड पार्ट करणार आहे. तर पप्पाला काहीच माहित नाही आम्ही टेबल लावलंय काय लावलंय. पप्पा जेव्हा घरी येतील तेव्हा बोलतील टेबल लावलंय कसं लावलंय. आणि आता पप्पाला आपण विचारूया त्यांची ती अजून बरीच काम आहे काय, एवढंच टेबल लावून काय नाही होणार. खूपच अपडेट भेटणार आहे, नवीन नवीन अपडेट भेटणार आहे. तर बघायला एकदम चांगलं. हा, अजून मोदकची रेसिपी पण मम्मी बनवणार आहे. तर वेगवेगळे ओरिओ बिस्किटचे मोदक, चॉकलेटचे मोदक, अजून गव्हाचे मोदक, अजून सगळ्या प्रकार, उकडीचे मोदक, सगळ्या प्रकारचे मोदक तुम्हाला बघायला भेटणार आहे मम्मीच्या यूट्यूब चॅनलवरती.
तर अजून नंतर मी माझ्या हाताने बाप्पाला मोदक बनवून देणार, त्याचा पण ब्लॉग येणार आहे. अजून हे जे सगळं सामान दिसतंय फ्लावर्स बिलेवर्स ते पण आम्ही मागच्या वर्षी डेकोरेशन बनवलेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी नाही, त्याच्याच्या मागच्या वर्षी आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये जुन्या बिल्डिंगमध्ये राहायचो त्या बिल्डिंगमध्ये आम्ही खूपच डेकोरेशन चांगले चांगले केले. तर मी यूट्यूब चॅनलवरती टाकणारच आहे. गाईस तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आमच्या घरात पहिले गणपती येतो तेव्हा उंदीर नक्की येतो. हा, 1 महिना आधी उंदीर येतोच उंदीर, आणि आता पण आलाय. पण आता याच्यात उंदीर सध्या आहेच नाही. म्हणजे 1 महिना आधी उंदीर येतो आणि बाप्पा आशीर्वाद देऊनच जातो, तर दर्शन देऊनच जातो. त्याच्यामुळे आम्ही पिंजरा आणूनच ठेवलाय. हा, पिंजरा आमच्या घरी असतोच, आणि पिंजरा पण युनिक आहे गाईस, तुम्ही बघूच शकतात. आणि नंतर आता एवढीच अपडेट होती. याचा नेक्स्ट पार्ट पण दुसऱ्या याच्यात येणार, म्हणजे संध्याकाळी येणारच आहे. बघायला विसरू नका ब्लॉग. आणि असंच जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.